राज्यभरातल्या पावसासंदर्भातल्या खास करून मुंबईमधल्या पावसासंदर्भातल्या अपडेट्स आता आपण जाणून घेणार आहोत। मुंबई आणि पुण्यासह राज्यातल्या अनेक भागांमध्ये हा मुसळधार पाऊस सुरूच आहे। तसंच पुढचे 3 दिवस पावसाचा जोर असाच कायम राहणार असल्याचं समजतंय। त्यामुळे राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानं सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। राज्यामध्ये हवामान विभागानं 6 जिल्ह्यांना रेड अलर्ट देखील घोषित केलेला आहे। ही काही दृश्य आपण आपल्या स्क्रीनवर सध्या पाहतो आहोत। पुणे, सातारा, महाबळेश्वर, कराड, कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर, इंदापूर, रायगड, रत्नागिरी, जालना, श्रीवर्धन, पिंपरी चिंचवड आणि दौंडमध्ये मुसळधार पावसामुळे राज्यातल्या अनेक भागांमध्ये सध्या वाहतुकीच्या मोठ्या समस्या निर्माण झालेल्या आहेत। रस्ते वाहतुकीवर खास करून मोठा परिणाम झाल्याचं समोर येत आहे। अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या पावसाचा जोर आहे। काही ठिकाणी पावसानं आता काहीशी उसंत जरी घेतलेली असली तरी पुढचे काही तास पावसाचा जोर तिथं वाढणार असल्याचं देखील समजतंय। अपडेट्स याच संदर्भातले आपण जाणून घेणार आहोत। ठाण्याहून आपले प्रतिनिधी मनीष गांगुर्डे आपल्या सोबत आहेत, पुण्याहून आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्या सोबत आहेत, तर कोल्हापूरहून आपले प्रतिनिधी सतेज औंधकर आपल्या सोबत आहेत। सुरुवातीला मनीष आपल्याकडे येतो। ठाण्याला पुढचे 12 तास पुढचे 24 तास खरं तर अत्यंत सावधगिरीचा इशारा देण्यात आलेला आहे, रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे, कारण जोरदार पाऊस पडू शकतो ठाणे आणि आसपासच्या परिसरामध्ये। काय नेमकी सध्याची स्थिती आहे मनीष, काय सविस्तर याबद्दल सांगताय? नक्कीच आपण बघू शकतो की गेल्या 24 तासामध्ये मुंबई, ठाणे, पालघर या परिसरामध्ये तुफान पाऊस झालाय। पावसाने तुफान बॅटिंग केली आहे आणि त्यामुळेच मुंबई उपनगर परिसरामध्ये बऱ्याचशा ठिकाणी पाणी देखील साचलं होतं। त्यामुळेच हवामान खात्याने आता रेड अलर्ट जारी केलेला आहे आणि सांगण्यात आलंय की जवळपास 40 ते 60 किलोमीटर प्रति वेगाने वारे वाहू शकतात आणि त्यामुळे मुसळधार पेक्षा अति मुसळधार पाऊस हा मुंबई आणि आजूबाजूच्या लगतच्या परिसरामध्ये पडू शकतो। त्यामुळे हा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि सांगण्यात आलंय की नागरिकांनी शक्यतो घरीच राहणं पसंत करावं, जेणेकरून त्यांना त्याचा कुठे हे होणार नाही। पण पालघर आणि ठाणे हा जो भाग आहे या ठिकाणी आधी येलो अलर्ट जारी करण्यात आला होता, पण तो आता तो त्याला देखील या दोन्ही जिल्ह्यांना देखील आता मुसळधार पावसाचा फटका बसू शकतो आणि त्यामुळे पुढच्या 24 तासामध्ये या दोन्ही मुंबई, ठाणे, पालघर या परिसरामध्ये आणि त्याचबरोबर नवी मुंबई या परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। यानंतर आपण जाणार आहोत थेट पुण्यामध्ये। चंद्रशेखर भांगे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। पुण्यामधली पावसाची स्थिती जाणून घेऊया। चंद्रशेखर, पुणे शहर आणि आसपासच्या ग्रामीण भागामध्ये पावसाचा जोर गेले काही दिवस सातत्यानं आपण पाहिलेला होता। पुणे सोलापूर महामार्ग तर काल जलमय झालेला होता, अक्षरशः गाड्या वाहून गेल्याची दृश्य देखील आपण पाहिलेली होती। सध्या काय स्थिती आहे या भागांमध्ये? शहरी भाग असेल पुण्यातला किंवा ग्रामीण भाग असेल, पावसाची सद्यस्थिती काय चंद्रशेखर? अजिंक्य सर, सध्या पुणे शहरामध्ये दमदार बॅटिंग जी आहे ती पावसाने सुरू केलेली आहे। गेल्या 2 तासापासून शहरातील वेगवेगळ्या भागामध्ये आपण बघू शकतो की पाऊस जो आहे तो सुरू आहे। सध्या पुण्यातील लष्कर परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात जो आहे तो पाऊस आपल्याला पडताना दिसत आहेत। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जो आहे तो पाऊस पडल्यामुळे रस्त्यावरती वाहतुकीची कोंडी सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर हवामान खात्यानं पुढचे 4 ते 5 दिवस असाच जो पाऊस तो पुणे शहर आणि परिसरामध्ये राहणार असल्याचं सांगितलेलं आहे। खरं तर आपण पाहिलं की पुणे जिल्ह्यातील 3 तालुक्याला या पावसाचा सगळ्यात मोठा फटका जो आहे तो बसलेला आहे। दौंड, बारामती आणि इंदापूर या तालुक्यामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झालेली आहे। गेल्या 40 वर्षाच्या इतिहासामध्ये असा कधीही पाऊस झाला नव्हता असं ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी सांगताना दिसत आहेत। परंतु आपण पाहिलं की जिल्ह्याबरोबरच आता शहरामध्ये सुद्धा पावसानं तुफान बॅटिंग आपली करायला सुरुवात केलेली आहे। खबरदारी म्हणून एनडीआरएफची टीम जी आहे ती सध्या बारामती या ठिकाणी आहे आणि शहरामध्ये जे आहेत सगळ्या पद्धतीनं पुणे मनपा आणि जिल्हाधिकारी कार्यालयाची आपत्ती व्यवस्थापन समिती सध्या लक्ष ठेवून आहे। कोणतीही अनुचित प्रकार किंवा घटना घडू नये त्यासाठी नागरिकांना मदत मिळावी यासाठी जिल्हा व्यवस्थापन समिती सध्या काम करत आहे। परंतु सकाळपासून जे आहे तो आपण पाहिलं या ठिकाणी शहरामध्ये दमदार पावसाला जी आहे ती सुरुवात झालेली आहे। ठीक आहे।
पुण्याहून आता आपण कोल्हापूरमधली परिस्थिती जाणून घेऊया. सतेज औंधकर आहेत आपले कोल्हापूरचे प्रतिनिधी. काय नेमकी तिथली अपडेट आहे पावसासंदर्भातली ती आपण जाणून घेऊया. सतेज, कोल्हापूरमध्ये गेले काही दिवस पावसाचा जोर पाहायला मिळाला होता, मात्र सध्या पावसानं तिथं उसंत घेतल्याचं समजतंय. पण तरी सुद्धा या पुढच्या काही तासांमध्ये पाऊस तिथं सुद्धा जोरदार पद्धतीनं पडेल अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे, तसा अंदाज वर्तवला गेलेला आहे. सतेज, कोल्हापूरमधली सद्यस्थिती काय पावसाची? नक्कीच अजिंक्य, आपण पाहिलं तर गेल्या 24 तासात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाची काहीशी उघडीप पाहायला मिळते. ग्रामीण भागात विशेषतः घाटमाथ्या परिसरामध्ये पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र शहर असेल आणि शहरालगतचा ग्रामीण भाग असेल या ठिकाणी मात्र काहीशी उघडीप आहे ती पाहायला मिळते. साधारणतः गेल्या 24 तासाचा जर आपण अभ्यास केला तर साधारणतः 13 बंधारे जे आहेत ते पाण्याखाली गेले. त्यामध्ये भोगावती नदीवरती बंधारा आहे, त्यासोबत पंचगंगा नदीवरील आणि कासारी नदीवरील बंधारे आहेत. हे 13 बंधारे पाण्याखाली गेल्यामुळे त्या ठिकाणी जो मार्ग आहे तो बंद झालेला आहे आणि मात्र पर्यायी मार्गाने वाहतूक सगळीकडे सुरू आहे. कोणतेही मार्ग प्रभावित झालेले नाहीत असं पूर्ण नियंत्रण कक्षाच्या वतीनं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. दुसरीकडे पाहिलं तर पंचगंगा नदीची जी पाणी पातळी आहे ती सध्या 18 फूट 3 इंचावरती पोहोचलेली आहे. 4 वाजताचा हा रिपोर्ट आहे. त्यामुळे काही प्रमाणात पंचगंगा नदीमध्ये पाण्याची आवक जी आहे ती आता होताना पाहायला मिळते. दुसरीकडे राधानगरी धरणात देखील पाण्याची मोठ्या प्रमाणावरती आवक जी आहे ती सुरुवात झालेली आहे. त्यामुळे राधानगरी जवळपास 40 ते 42% धरण आहे ते भरलेलं आहे. त्यामुळे एकूणच जर पाहिलं तर आज कोल्हापूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट आहे तो दिलेला आहे. उद्या रेड अलर्ट आहे, त्याची काही वेळापूर्वीच भारतीय हवामान खात्याने त्याबाबतची सूचना आहे ती केली आहे. त्यामुळे एकूणच जर पाहिलं तर कोल्हापूरचं जिल्हा प्रशासन आहे ते सतर्क झालेलं आहे. कारण जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी काल मध्यरात्रीच सर्व आपत्ती व्यवस्थापन अधिकारी असतील यांच्या मार्फत ज्या आहेत त्या सूचना जारी केलेल्या आहेत आणि सगळे जे विभाग आहेत त्यांना सतर्क राहण्याच्या सूचना आहेत त्या दिलेल्या आहेत. विशेषतः जर आपण दुसरीकडे माहिती घेतली तर जो घाटमाथ्याचा परिसर आहे, राधानगरी असेल, गगनबावडा असेल आणि शाहूवाडीचा आहे, त्या ठिकाणी अतिमुसळधार पाऊस होणार असल्याची जी शक्यता आहे ती भारतीय हवामान खात्यानं जी आहे ती व्यक्त केलेली आहे. त्यामुळे तिथल्या भागासाठी खरं तर विशेष अलर्ट जो आहे तो जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला आहे. मात्र आज सकाळपासून काहीशी उसंत घेतल्यामुळे कोल्हापूरकरांना काहीसा दिलासा मिळाला असं आपल्याला म्हणता येईल. मात्र गेल्या 4-5 दिवसापासून जो होणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या मात्र शेतात काही ठिकाणी पाणी गेल्यामुळे त्याचं नुकसान झाल्याचं आपल्याला देखील त्याची आकडेवारी देखील आलेली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना देखील आता चिंता वाटून राहिली, कारण अजून पेरणी व्हायची आहे. त्यासोबत शेतात देखील आता पाणी मोठ्या प्रमाणावर साचलेलं आहे. त्यामुळे हे पाणी आता कधी खरं तर मुरेल किंवा पाणी एकदा कधी वाट करून पुढे जाईल अशी एक चिंता आता शेतकऱ्यांना वाटते. त्यामुळे पुढचे काही तास नक्कीच ऑरेंज अलर्ट आज दिलेला आहे आणि उद्या रेड अलर्ट दिलेला आहे. त्यामुळे कुठेतरी एक कोल्हापूरकरांना भीती नेहमीच आहे, कारण कोल्हापुरात नेहमीच अशा काही अलर्ट दिल्यानंतर मुसळधाराचा पाऊस कोसळत असतो, विशेषतः घाटमाथ्यावरती कोसळत असतो. त्याचा परिणामी कोल्हापूरला त्याचा मोठा भाग काही प्रभावित होतो. त्यामुळे आता जरी तासागणिक जरी पाणी हळूहळू जरी वाढत असलं तरी देखील असा मोठा पाऊस झाला तर पुण्यासारखी किंवा बारामतीसारखी किंवा मुंबईसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यासाठीच कोल्हापूर जिल्हा प्रशासन या सगळ्या आपत्तीचा सामना करण्यासाठी सज्ज झाले. ठीक आहे अजिंक्य. ठीक आहे. यानंतर आपण मराठवाडा, खास करून छत्रपती संभाजीनगरमधली काय स्थिती आहे पावसाची हे जाणून घेणार आहोत. थेट जाऊया छत्रपती संभाजीनगरमध्ये. आपले प्रतिनिधी सचिन बडे आपल्या सोबत आहेत सध्या. सचिन, गेले काही दिवस मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसाचा जोर होता. आज नेमकी पावसाची काय स्थिती आहे सगळ्या भागांमध्ये आणि छत्रपती संभाजीनगर शहर आणि ग्रामीण भागामधली? सचिन. अजिंक्यजी, काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं की छत्रपती संभाजीनगर पाण्यासाठी तरसत होतं. मात्र आता या ठिकाणी जोरदार पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे. कारण विविध आपण पाहताय जिल्ह्यांमध्ये जसा पाऊस जोरदार पडतोय तो छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल किंवा त्यासोबतच ग्रामीण भाग असेल या ठिकाणी सुद्धा तो पडत आहे. महत्त्वाचं म्हणजे आता छत्रपती संभाजीनगरमध्ये सकाळच्या सत्रामध्ये एकदा पाऊस पडलेला होता, तेव्हा जोरदार पाऊस झाला. दुपारीही जोरदार पाऊस झाला आणि रात्रीच्या वेळेला सुद्धा पाऊस पडेल असं हवामान खात्याने सांगितलेलं आहे. आगामी जी काही 5 दिवस आहेत ते पावसाचेच असणार आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढलेली आहे, कारण सावध होण्यापूर्वीच शेतकऱ्यांना हा पाऊस जो आहे तो त्रास देत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची काही पिकं जी आहेत ती सुद्धा कुठं वाया गेलेली आहेत, कारण काही फळबागा असतील, काही भाज्या असतील किंवा त्यासोबतच काही पिकं आहेत ते या पावसाच्या तडाख्यामधून वाचू शकलेले नाहीयेत. त्यामुळे शेतकऱ्यांचं एकीकडे प्रचंड नुकसान होतंय, तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल किंवा त्यासोबतच मराठवाड्यातील इतर जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा हा जोरदार पाऊस पडतोय. मात्र शेतकऱ्यांना असं वाटतंय की हा पाऊस जो आहे तो पेरण्यासाठी कुठंतरी सकारात्मक पाऊस आहे. मात्र हवामान खात्यानं या ठिकाणी सांगितलंय की तुम्ही पेरणी करण्याची घाई करू नका आणि हा
पेरणीसाठी जेवढा तुम्ही अनुकूल पाऊस समजत असाल तर तो अनुकूल पाऊस नाहीये, तेव्हा पेरणीच्या मागे न धावता तुम्ही सध्याच्या स्थितीला शेतामधील जी काही उर्वरित कामं आहेत ती पूर्ण करून घ्यावीत. मात्र सध्याच्या स्थितीला मागील आठवड्याभरापासून मराठवाड्यामध्ये पाऊस सुरू झालेला आहे. काही ठिकाणी पूल वाहून गेलेत, काही ठिकाणी रस्ते वाहून गेले, तर दुसरीकडे मराठवाड्यामध्ये 400 पेक्षाही जास्त या पावसामुळे जनावरे जी आहेत ती दगावलेली आहेत आणि 25 पेक्षा देखील जास्त नागरिकांचा जीव या पावसामुळे घेतला गेलेला आहे. म्हणजे मराठवाड्यामध्ये या पावसामुळे मोठं नुकसानही होत आहे. मात्र दुसरीकडे शेतकऱ्यांना वाटतं की या पावसामुळे कुठेतरी फायदा होईल. मात्र जो पाऊस सुरू झालेला आहे या पावसामुळे एकीकडे नुकसानच जास्त पद्धतीनं पाहायला मिळतंय. मात्र आता शेतकऱ्यांकडून ही मागणी केली जाते, ज्या पद्धतीनं पाऊस पडत आहे तशी शेतकऱ्यांना मदतही देण्यात यावी. मात्र आगामी 5 दिवस जे आहेत ते पावसाचेच असणार आहेत आणि 5 दिवस पाऊस पडेल असं हवामान खात्याने सांगितलेलं आहे. त्यामुळे मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी अक्षरशः काही नद्यांना पूर परिस्थिती निर्माण झाली आहे, तर मराठवाड्यातील काही ठिकाणी अक्षरशः घरं उडून गेलेली आहेत, काही घरांची पडझड झालेली आहे, झाडं उन्मळून पडलेली आहेत, तर विजेचे खांब सुद्धा आडवे झालेले आहेत. शुभम, ठीक आहे अजिंक्यजी, याच सगळ्या संदर्भातले अपडेट्स आपण सातत्यानं जाणून घेणारच आहोत. मनीष, चंद्रशेखर, सतेज आणि सचिन, आपल्या सगळ्यांचे आभार. आपण आपापल्या भागातील पावसासंदर्भातल्या अपडेट्स दिल्यात त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.